गेले 30-32 वर्षाचा जो माझा अधिकारी पदाचा कार्यकाल होता की एखादा प्रशासकीय अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या अधिकाऱ्यावर प्रचंड राजकीय दबाव असतात. ते राजकीय दबाव कसे, अरे तुला मी माझं काम करायला दिलं होतं, तू माझं काम कसं केलं नाही, असं पत्र दिलं होतं, असं काम का केलं नाही, तुम्हाला मी साईटवर बोलवलं होतं, तुम्ही साईटवर आला नाहीत, अशा प्रकारचे भाषणांना प्रश्नांना समोर द्यावं लागतं. आणि ज्या वेळेस आता मला काय म्हणायचं आहे, ठाणे महानगरपालिकेतनं नगरसेवक नुसतं नावाला आहे, काय म्हणायचं आहे, जे निवडून येणारे नगरसेवक आहेत किंवा आधी जे होते प्रस्तावित नगरसेवक हे फक्त नावाला होते, पण त्यांना ऑपरेटिंग मोड म्हणजे रिमोट कंट्रोल त्यांचे जे पक्षीय प्रमुख असतात ते असतात. मग ते सांगणार तुम्हाला असं काम करा, आम्हा इकडे हे बोलवा, मग त्याच्यामध्ये विविध आमदार असतील, मग विविध खासदार असतील, केंद्रीय मंत्रिमंडळाचे असतील, राज्य मंत्रिमंडळ असतील, मग हे सांगतात तसेप्रमाणे नगरसेवक वागतात. आणि नगरसेवक हे आपल्या त्या मंत्र्या संत्र्यांना खासदारांना आमदारांना घेऊन येतात ठाणे महानगरपालिकेत. मला एक प्रश्न पडला की असा की आमदारांना विधानसभा दिली आहे, मंत्रालय दिलेलं आहे, खासदारांना आणि केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीचं लोकसभा दिलेली आहे, आणि नगरसेवकांना महानगरपालिका दिलेली आहे. मग मला प्रश्न कधी कधी हा पडतो की जर नगरसेवक काम करायला आहेत, मग हे आमदार, केंद्रातील खासदार, मंत्री हे महानगरपालिकेच्या कारभारामध्ये का लुडबुड करतात, आणि लुडबुड करतात तर करतात, वरती प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणतात, चला कमिशनरवर दबाव आणतात की लगेच मिटिंग लावा, उद्या आमचे खासदार येतात, आमचे मंत्री येतात, आमचे लोकप्रतिनिधी येतात, आमचे आमदार येतात, कल्याण डोंबिवलीचे आमदार येतात, ठाण्यातले आमदार येतात, ओळा महाजोड्याचे आमदार येतात, एवढं अर्जुन. म्हणजे मला हे दर्शवायचं आहे यातून एकच वाक्य की जे निवडून आलेले नगरसेवक ज्यांना तुम्ही तिकीट देऊन उभं केले, ज्यांना तुम्ही तिकीट देऊन उभं केले ना, या नगरसेवकांना हे नगरसेवक अकार्यक्षम आहेत, पात्रता नसलेले आहेत, त्यामुळे यांच्याकडे क्षमता नसते, यांच्याकडे अभ्यास नसतो, यांच्याकडे प्रश्न नसतात, विकास कामाचा आराखडा नसतो की नक्की काय करायचं आहे, हे व्हिजन जे आहे, हे जे पक्षीय नेते यांना नगरसेवक म्हणून निवडून देतात, निवडणुकीसाठी उभे करतात, ते केवळ आपतेष्टांना मलिदा घेऊन दिलेल्या तिकीटं असतात. नातेवाईकांना 4-4 तिकीटं, 2-2 तिकीटं, अशा प्रकारे तिकीटं दिलेले असतात. मग ह्या तिकीटं आणती हे नगरसेवक येतात आणि त्यांना काय प्रश्न विचारायचे, काय बोलायचे, काय प्रश्न काहीच माहिती नसतं. म्हणून हे आमदार येतात, म्हणून हे मंत्री येतात, म्हणून हे केंद्रातले खासदार येतात, केंद्रातले मंत्री, ही अवस्था आहे. मग आता हे सगळं चित्र बघितल्यानंतर मी अधिकारी राहिलो प्रशासनात, ते मला वाटायला लागलं, अरे मी सेवानिवृत्त झालो आहे, माझी कामगार संघटना आहे, युनियन संघटना आहे, माझे कामगारांचे प्रश्नांची अवस्था आहे, असे कोणी दखल घेत नाही. कारण कामगार हा फक्त वापरला जातो, तुच्छ समजला जातो, त्यांचे प्रश्न कोण घेत नाही. प्रश्न पोट तिडकीने आंदोलन करतात, 3-3 महिने, 4-4 महिने, 9-9 महिने आंदोलन केले, पण त्यांचे प्रश्न एकही लोकप्रतिनिधी, एकही नगरसेवक, एकही कार्यकर्ता, एकही आमदार, एकही खासदार घेत नाही हो. त्यामुळे आयुक्त पण उभं करत नाही, आणि आयुक्त जेव्हा आंदोलन असेल ना तर कॅबिनेटमध्ये असून सुद्धा भेटायला येत नाहीत. अशा प्रकारचे आयुक्त आहेत प्रशासनाचे, हे सत्ताधाऱ्यावर मिळून मिसळून काम करतात. त्यामुळे टक्केवारी आणि भ्रष्टाचारी हे आयुक्तांपासून सुरुवात होते, ते लोकप्रतिनिधी करायला लावतात, आयुक्तापासून सुरुवात. हा आयुक्तावर माझा आरोप आहे, कारण मी कामगार नेता, युनियन लीडर गेल्या 2 वर्षामध्ये 50 पत्र दिले, 25 मुद्द्यांवरती 50 पत्र, एकही प्रश्नाचा खुलासा नाही की उत्तर नाही. आता शासकीय भाषेत बघायला गेलं तर कुठलंही पत्र आलं, ते पत्र कुठे गेलं, काय गेलं, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे प्रशासनाने. त्या अमुक ठिकाणी कारवाईला गेले, त्याचं साधं प्रशासन उत्तर पण देत. पण सेवा शर्ती नियमावलीमध्ये ही पद्धत आहे, नियमावली आहे. जर अशा प्रकारची नियमबाह्य सेवा केली तर त्या सेवा शिस्तभंगाची कारवाई होते, मी नमूद करू इच्छितो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारभारावर
चालणाऱ्या अशासकीय अनियमबाह्य कुठेतरी सुधारणा यावी, कुठेतरी शिस्त लावावी. शासन नियमावली आहे, महाराष्ट्र शासन नियमावली आहे, सेवा शर्ती नियमावली आहे, हे कुठेतरी लागावेत. कारण इथं नियमबाह्य एक कारकुनाला उपायुक्त बनवलं जातं, एक कारकुनाला SRA प्रमुख बनवलं जातं, एक जनसंपर्काला अतिरिक्त आयुक्त एक बनवलं जातं आणि तो मंत्रीसंत्रांची भजन गात बसतो. घाणेकर असो, गडकरी असो, भजन गात असो. त्यामुळे भजन गायल्यामुळे त्या भजनाचं फल त्याला भगवान त्यांचा नेता देतो. अतिरिक्त आयुक्त एक पदावर नेऊन बसवतो, दुसरे शासनाच्या आलेले प्रसंगी आधारे फाट्यावरती. ही अशी ही तरा आहे आणि ही तरा असल्यामुळे एक लोकप्रतिनिधी या भावनेतून मला वाटलं की एक कुठेतरी शिस्त प्रणालीला नियम लागला पाहिजे. म्हणून मी ठाणे महानगरपालिकेवर एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला इंदिरानगर अनुसूचित जाती जमातीचा प्रवर्ग 15A मधून निवडणुकीत उभा आहे आणि माझी निशाणी खटारा आहे. खटारा काय मध्ये कामाची वस्तू आहे. खटारा ही जनसामान्यांची वस्तू आहे. खटारा ही कामांची वस्तू आहे. कुठलंही ओझं वाहून नेण्यासाठी हे उपयोगाला पडते. म्हणजे का ठाणे महापालिकेने तर भंगाराचं ओझं आहे ना, ह्या विचारांचं, हे नियमांचं, हे घाणेरडेपणाचं, हे भ्रष्टाचाराचं, हे टक्केपाऱ्याचं, हे जे काय ओझं वाहून काढायचं आहे बैलगाडीतून न्यायचं आहे आणि ते काय मुंब्रा पार्शिकमध्ये नेऊन बुडवायचं आहे, चायना क्रीकमध्ये बुडवायचं आहे. हे ही भावना आहे. म्हणून खटारा निशाणी कोणी विसरू नका आणि स्वच्छ कारभार, स्वच्छ प्रतिमा, माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझा प्रभाग माझी जबाबदारी, सुंदर प्रभाग, स्वच्छ प्रभाग, ही भावना ज्या नगरसेवकाच्या मनात येईल तोच खरा लोकप्रतिनिधी, तोच खरा जनतेचा नगरसेवक. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. काय झाली ते भन्नाट शेवटी